आता तात्कालिक मुख्यमंत्री महोदयांच्या लेवलवरती बैठक झाली पाहिजे आणि त्या तिकडे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असेल, आपण उपमुख्यमंत्री असाल, माननीय त्या विभागाचे मंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकत्रित असतील आणि सर्व तिकडचे आमदार अशी एक बैठक कधी घेणार? अध्यक्ष महोदय, मी सांगितलं जसं आता तसं आपले नगरविकासचे मंत्री आपले डेप्युटी सीएम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबर आपण ही मीटिंग घेऊ अध्यक्ष महोदय. आणि सध्या आपण पूर्ण वेळ आपण डेप्युटी डायरेक्टरचाच अधिकारी तिथे नियुक्त केलेला आहे. तर तुमचा आयएस कमिशनर जो आयएस ऑफिसर पाहिजे, आपण त्या बैठकीमध्ये या संदर्भाची ठीक आहे मंत्री महोदय, आपण कंप्लीट करा. अध्यक्ष महोदय, वसई विरारमध्ये आयएस दर्जाचा कमिशनर पाहिजे ही त्यांची सूचना अतिशय योग्य आहे. त्याचा व्यवस्थित विचार केला जाईल. ठीक आहे. नाईक साहेब सांगितले, चला पुढे जाऊ. लक्षवेधी क्रमांक 2 नाईक साहेब. लक्षवेधी नाईक साहेब, ही लक्षवेधी जवळजवळ 15 मिनिट चालली आहे. नाईक साहेब, 15 मिनिट चालली पहिलीच लक्षवेधी. ठीक आहे, घ्या. एक फक्त स्पेसिफिक प्रश्न विचारा. स्पेसिफिक प्रश्न विचारतो ना. जे डीडीपीला प्रॉब्लेम झाला सांगितला ते जेलमध्ये गेले, काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि जेलमध्ये जाण्याचं कारण काय की चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आरक्षित जागेवरती 41 बिल्डिंग झाल्या, त्या पाडल्या कोर्टाच्या आदेशाने पडल्या, त्यामुळे जेलमध्ये गेले. आणि अशा लोकांना जर डीपी बनवायला देणार असाल तर वसई भविष्य काय राहील साहेब? त्यामुळे वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले अधिकारी तिथे दिले पाहिजेत. जसं आयएस डायरेक्ट प्रमोट आयएस डायरेक्ट आयएस अधिकारी दिले पाहिजेत. आणि डीडीपीचे सगळे टेम्पररी प्रभारी चाललंय ते बंद केलं पाहिजे कुठेतरी. सांगितलं ना मंत्री महोदयांनी. आणि बैठक मॅडम तातडीने लावा ही विनंती राहील. अध्यक्ष महोदय, योगेश सागर साहेब, आपण ज्येष्ठ सदस्य आहे. मंत्री महोदयांनी समर्पक उतरले, बैठकी लावतो म्हणून सांगितलं आणि अधिकारी नेमण्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्ही सांगितलेलं आहे. चला, हा बोला. जरी एक लक्षवेधी झाली तरी चालेल, पण न्याय मिळाला पाहिजे ना. लक्षवेधीला न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, जो अधिकारी जेलमध्ये जातो, ज्या अधिकारी डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंगच्या अंतर्गत खोटे नकाशे मंजूर केले जातात, खोट्या सह्या केल्या जातात, अशा पद्धतीने जर खोटे काम करणारे लोक जे डेव्हलपमेंट प्लॅन बनवतात ते पैशासाठी काय करू शकतात? मंत्री महोदय, जे अधिकारी जेलमध्ये गेलेत तो मुद्दा वेगळा आहे. अध्यक्ष महोदय, आता आम्ही जे अधिकारी नेमलेत ते वेगळे आहेत आणि डेप्युटी डायरेक्टर नेमलेत तो डेप्युटी डायरेक्टर नेमला. आम्ही आता टाउन प्लॅनिंगचीच टीम दिलेली अध्यक्ष महोदय. त्यामुळे आणि मी परत एकदा सांगते की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये या संबंधीची बैठक बोलवू आणि सदस्यांच्या ज्या मागण्या आहेत माझ्या मते योग्य आहेत त्या मागण्यांवर आपण तिथे सहानुभूतीपूर्वक विचार केला. ठीक आहे.